आहे श्री स्वामींचं मठ. आज इथं वर्धापन दिन आहे आणि खूप छान सजावट केली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बाहेरूनच मी दर्शन घेतलंय आज. खोला लावतो कशाला आता, खोल ना. हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी जस्ट आता स्कूलमधून आलेले आहे आणि मला बरं नाही आहे. तर मला ना थंडी वाजते आणि डोकं पण अंग एकदम असं गळल्यासारखं झालं आहे. तर म्हटलं चला हाफ डे घेतलं. तर आता मी आद्विकला घेऊन तशीच घरी आले, तुम्हाला दाखवते. हे 12:10 वाजले आहे. आद्विकीची शाळा 12ला सुटते, मग मी थोडं 10 मिनटं आधी पोचले. तर त्याला घेऊन आले आणि आद्विक इथं बसलाय मस्त. आणि आता मी येता गोळी पण आणली, गोळी घेऊन घेते. आता मेडिकलमधून गोळी घेऊन आली ती मी. तर गोळी घेऊन जरा लेटून घेऊन झोपते थोडीशी, मग नंतर बाकीची कामं ती आवरेल. कारण की आता माझी कॅपॅसिटी अजिबात उरली नाही. आद्विकला मी झोळीत टाकते, त्याला पण झोपून देते खाऊ घालून थोडंसं. आणि मी पण झोपून घेते, कारण की झोपले ना तर थोडं मला बरं वाटेल. आणि मग नंतर मी तुमच्याशी बोलते, है ना आद्वी. ही कहाणी आपल्या सर्वांची आहे, तुझ्या माझ्या प्रत्येक स्त्रीची आहे. उगवणाऱ्या सूर्याआधी तिच्या अस्तित्वाची सुरुवात होत आहे. आणि तुमच्या माझ्या अस्तित्वामुळे घराला कधीही सूर्यास्त होत नाही. प्रत्येकासाठी कायमच राबत होती आणि पुढेही राबत राहील. मनामध्ये विचारांची आक्रमकता चालू असते तिच्या, तरी होतो फक्त काम आणि काम. घर आवरते, पैसा कमवते, पण ती स्वतःला सावरते की कोण आहे आणि मला काय हवं, अशा विचारांनी ती सतत गुरमळत राहते. घरात सर्वांची काळजी घेते, अगदी वस्तूंचीही जागा देते, पण स्वतःवर किती अन्याय करते त्याचं काय. स्वयंपाकघरात किती रमते ती, तिथे चविष्ट भाज्यांना फोडणी देता देता स्वतःच्या छंदांना विसरून जाते. तिला वाटते कुणीतरी तिला समजून घेणार आणि सांगणार, तू तुझी स्वप्न, तुझी जे काम आहे, जे तुला तुझ्या स्वप्नांकडे जाण्यासाठी मदत करेन. पण तिथे आपल्याला कुणीही सांगणार नाहीत, तुझ्या स्वप्नांकडे जा, स्वतः जग. पण असं तुला कुणी सांगणार आहे का? नाही सांगणार. तर ह्या कामांमुळे आपण आपल्यामध्येच गुरमटत राहतो. आपण कधीही विचार करत नाही की आपण हे काम आयुष्यभर याच्यात अडकून राहू. आणि जी आपण लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या घरापासून सुरुवात केली की आपण असं करू तसं करू, त्या गोष्टींकडे खूप खूप लांब निघून जातो आणि आपण फक्त या कामांमध्ये अडकून जातो. घराला प्रत्येक गोष्ट देतो, आपला वेळ, आपलं सर्वस्व देऊन टाकतो. पण आपली स्वप्न काय? आपली स्वप्न ती स्वप्नच राहतील. आपण आपल्या घरातल्या प्रत्येक एक वस्तूंना आपण जागा देत असतो. साधं टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ह्या सर्व वस्तूंना आपण जीव लावतो. प्रत्येक स्त्रीला एक वस्तू माहिती असते की ती कुठं आहे, कुठं नाही. आपल्याशिवाय घर हे घर नसतं. आणि आपण आपल्या स्वप्नांकडे का दुर्लक्ष करावं? माहिती आहे आपण ह्या गोष्टींपासून दूर तर जाऊ शकत नाही, पण आपण हे करूनसुद्धा आपली स्वतःची स्वप्न जोपासू शकतो. ही कामं तर आयुष्यभर करत राहणार आहे, मरेपर्यंत होणार आहे, करणार आहे आपण आणि करत राहू. कारण की आपलं घर आहे, आपले मुलं बाळं, आपलं संसार, आपलं घर, आपण नाही याला सोडू शकत. पण हे करत असतानासुद्धा तू तुझी स्वप्न जग, जोपास आणि तुझ्या छानशा आयुष्याला एक सुरुवात कर. मला एवढंच सांगावसं वाटेल मैत्रिणींनो, हे सर्व बरोबर आहे की आपण हे सर्व सोडून बाकी गोष्टींकडे नाही दुर्लक्ष करू शकत. पण इतकं तर करू शकता ना, घर आवरता घर सांभाळून आपली जी छोटी स्वप्न आहे त्या स्वप्नांकडे जा, लक्ष द्या आणि दोन्ही कामामध्ये मग्न व्हा. पहा तुमचं आयुष्य किती सुंदर होऊन जाणार. मला तर तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे जाताना बघितलं ना, तर मला असं वाटेल की नाही, ह्या माझ्या मनातल्या विचारांचं काहीतरी चीज झाली. कारण की मला खरं वाटतं की आता ह्या सर्वांपासून आपल्या सर्व मैत्रिणींनी खूप छान हे आयुष्य जगावं आणि त्यांची स्वप्न पूर्ण करावी. कारण की आपल्याला हे आयुष्य फक्त एकदा आणि एकदाच मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला कुणीही सांगणार नाही. एकदा आपलं आयुष्य गेलं, आपलं वय
निम्म्यात गेलं ना त्याच्यानंतर आपल्याला कोणीही सांगणार नाही की तू तुझी स्वप्न पूर्ण कर. आता आहे वेळ, तर वेळ घालवू नका आणि आपल्या स्वप्नांकडे जा. घरामध्ये प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊनसुद्धा आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि बाई प्रत्येक गोष्ट करू शकते, मग हे का नाही करू शकत? म्हणतात ना, बाई पण भारी देवा. तर खरं आहे हे. तर तू घर सांभाळसुद्धा तुझ्या स्वप्नांकडे लक्ष देऊ शकते. तर असं छानसं मला तुम्हाला हा मेसेज द्यायचा होता. आणि तुम्ही पण तुमचे स्वप्न असतील ना, ह्या कामं फक्त कामांमध्ये गुंतून न राहता नक्की पुढे जा. आणि छानशा माझ्या या मैत्रिणींना छोटासा मेसेज होता माझ्याकडनं. त्याच्यानंतर मग मला बरं नव्हतं. तुम्ही पाहिलं मी गोळी वगैरे घेतलेली होती. त्याच्यानंतर मी गोळी घेऊन झाल्यानंतर मग झोपून घेतलं. आद्विकला खाऊ घातलं, झोपले मी पण. त्याच्यानंतर 4ला उठले. 4ला उठून मी लगेच कामांना लागले, तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर मी मशीन लावून घेतलं. आता हे माझ्या हे प्लांट्स आहे. तुम्हाला एक दिवशी प्लांट्स पण दाखवणार आहे. माझ्या सबस्क्राईब आहेत, त्यांनी मला कमेंट केली होती की तुझे नक्की प्लांट टूर कर. तर मी नक्की थोडीशी प्लांट आहे पण छान आहे. मी नक्की तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये माझे प्लांट्स पूर्ण व्यवस्थित दाखवणार आहेच. आणि इथे छानशी खूप छान रोजेस आले. खूप छान वाटतं आहे. मी तुम्हाला दाखवते. पाणी टाकून झाल्यानंतर खूप भारी वाटतं आहे. आणि मला झाडांचं खूप वेड आहे. मला खूप आवडतं ही झाडंसुद्धा. म्हणून मला जे आवडतं ना, मला घर छान टापटीप ठेवणं, डेकोरेशन करणं, झाडांची केअर करणं, स्वतःकडे लक्ष देणं, मुलांकडे, घराकडे, ह्या सर्व गोष्टी आवडतात. मी त्या करत असते आणि आपली स्वप्नंसुद्धा जोपासते. आणि हेच करत असताना मला तुम्हालाही सांगावंसं वाटतं की तुम्हीसुद्धा असं बना, असं करा. आणि छानसे हे झाडं झाडांना मी पाणी दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान छान वाटतं. इथं ग्रीन फुलं वेगवेगळ्या कलरची पाहून खूप छान वाटतं. आणि ते छानशी गुलाबाची फुलं क्यूट आलेली आहे. खूप भारी वाटतं आहे. आणि तुम्हालाही माझे प्लांट आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तुम्हाला नक्की याचा व्हिडिओ बनवून दाखवेन. त्याच्यानंतर मी लगेचच भांडे आवरायला सुरुवात केली. म्हटलं आता भांडे तुम्हाला माहिती, मी येऊन काहीच आवरलं नाही. खरंच आज मला ना बरंच वाटत होतं, पण गोळी घेतल्यानंतर बऱ्यापैकी आता बरं वाटतंय. तर इथं मी लगेच कामं आवरायला सुरुवात केली. आणि इतकं छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. एक झोप घेतली. खूप दिवसानंतर मी झोपले, कारण की मी कधी दुपारी झोपत नसते. पण आज झोपले. मग छान वाटत होतं. आणि आद्विक पण आता उठेलच, मम्मा करतो. म्हटलं ये आता, चल तुला पण काहीतरी खायला देते. मी पटकन इथं भांडे वगैरे सर्व आवरून घेते. कधी मी असं माझा पसारा नसतो, पण आज जरा बरं नसल्यामुळे कामं म्हटलं नंतरच करूयात. तर आता छानसं पटकन कामं आवरून घेणार आणि मस्त ब्लॅक टी गरमागरम पिणार, कारण की त्याने बरं वाटतं. बऱ्यापैकी डोकं जड पडलेलं, जरा हलकं कसं वाटतं मला. आणि असं सर्व कामांचं झालं की मग बघेल. मग नंतर मला जरा जमलं तर मठा जाईल, कारण तुम्ही व्हिडिओचं सुरुवातीला पाहिलं ते मठाचं थोडं शूट केलेलं. आज तिथं वर्धापन दिन आहे मठामध्ये. बघेल जमलं तर जाईन, कारण की आद्विकचे पण पाय दुखते. 2-3 दिवस झाले, त्याला पण त्रास होतो. त्याचा ॲन्युअल डे आहे ना, तर तिथं डान्सची प्रॅक्टिस होते. आणि लहान मुलं असले ना की त्यांचं असंच राहतं, पाय दुखतं, त्याचं चालू राहतं. म्हटलं जाऊ दे, बघू आता कसं ठरतं ते. आता मी इथं लगेच चहा ठेवून घेते. म्हटलं तर सर्व कामं आवरली माझी. पटापट मी उठल्यानंतर कामं करायला सुरू करून दिली. आणि म्हटलं चला आवरूनच घेऊ आता पटापट. आणि आता मस्त चहा ठेवलेला आहे आणि चहा घेते. चला या तुम्ही पण चहा घ्यायला, आणि मग बोलते तुमच्याशी नंतर.
तर आता मी काय केलं, स्वयंपाक बनवायला सुरू केलं. तर माझा निम्मा स्वयंपाक झाला. पण तर मी काय केलं, आज आहे ना पाटोळ्यांची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये भात केलाय, भाकरी झाल्या माझ्या, मसाला पण करून झालाय. पाटोळ्यांचं पीठ पण छोटं थोडीशीच करणार आहे, जास्त नाही. पण मस्त कधी कधी छान लागते असं मसाल्याची भाजी. तर आज खूप दिवसातून मी करते. तर इथं तेल टाकून घेतलंय मी आणि मसाला सुद्धा करून ठेवलेला आहे. अर्धा काढून ठेवलाय म्हणजे ऐन टायमाला कसं भाज्या वगैरे करायला ना सोपं पडतं. आणि काळा मसाला बनवायला ना खूप वेळ लागतो. कांदा भाजा, परत सर्व खोबरं भाजा, ते मग नंतर वाटण करा, तर त्याला वेळ लागतो. मग मी वाटण करून ठेवलेलं आहे, आज ठेवून दिले फ्रीजमध्ये. म्हणजे 2 किंवा 3 भाज्यांचं वाटण मी करून ठेवत असते, म्हणजे कसं इझी पडतं, पटकन होतो स्वयंपाक याने. तर कसं आपल्याला सकाळच्या टायमात पण आपण होऊ शकतं. तर असं आहे. मी भात झालाय, भाकरी पण झाली आहे. आता मस्त भाजी करते. आता जिरे टाकून घेतले आणि तुम्हाला दाखवते कशी करते. जिरे, कढीपत्ता टाकला आणि एक तमालपत्र घेतलंय, ते एक टाकायचं तेलामध्ये. आणि हे थोडंसं मळून ठेवलंय, त्याचे मी हे बनवणार आहे पाटोळ्या. मग नंतर उकळी आली का आपण हे सोडायचं त्याच्यामध्ये. मसाला टाकून घेतलाय मी वाटण केलेला. मग लाल तिखट वगैरे ते नंतर टाकेल. गरम मसाला घेतला 1 चमच, लाल तिखट 1 चमचा, आणि आपल्याला जेवढी करायची नाही त्याच्यानुसार लाल तिखट वगैरे टाकायचं. या मसाल्याला तेल सुटू द्यायचं, तोपर्यंत असं मस्त त्याला तळू द्यायचं आहे. आणि इथं पाहू शकता किती छान आपलं तेल सुटलेलं आहे. तर आपण गरम पाणीच ॲड करायचं, कोणत्या पण भाजीला चव येते. मग मस्त उकळी आली ना, तर हे लाटून घ्यायचं, जे आपण पीठ मळून ठेवलं ना पाटोळ्यांचं. असं मस्त छान पोळी द्यायची, बारीक करायची. तळशी लाटून घेते मी. आणि आम्ही जास्त आता बाबा पण आहे ना, म्हणून कमी केली मी थोडीशी. आणि खूप एकदम छान झाली लाटून माझी. आपण काय करू आता, पाटोळ्या इथं कट करून घेऊ. मस्त शंकरपाळ्या टाईप असं हे कट करायचं. बारीक बारीकच कट करते, म्हणजे चांगले शिजू द्यायला लागतं ते. तर याच्यात आता आपण सोडून घेऊया, उकळीमध्येच सोडायच्या सर्व पाटोळ्या असं. आणि खूप छान ही मसाल्याची भाजी लागते. पाहुणे आले ना तरी तुम्ही करू शकता, इतकं भारी लागते. नाही सर्व असे पाटोळे मी सोडून घेते मोकळ्या करून. खूप छान तरी पण आलेली आहे. खूप टेस्टी लागते भाजी. मस्त लिंबू कांदा सर्व घ्यायचं, खूप छान वाटते. केल्या कारण की जास्त नाही केलं, 2 भाकरी बस होतील आम्हाला. आणि भात आहे ते, भाजी झाकून दिली आणि इथं 2 भाकरी. गॅस बंद करून देतात आम्ही. तर मी दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे आणि माझा स्वयंपाक पण झालाय माझा स्वयंपाक. सर्व पाटोळ्यांची भाजी मस्त केली छानशी. आता थोड्या वेळाने जेवायला बसू आम्ही. आणि असा आजचा दिवस गेला. आणि गोळी घेतली ना तेव्हा बरं वाटलं मला.
मी तर मुलांना जेवायला देते, त्यांचा अभ्यास वगैरे राहील तर तो घेते. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.